प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाभरातील शिवसैनिकांनी भारत मातेचे व संविधानाचे पूजन करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या विरोधात केली घोषणाबाजी। शिवसेना जिल्हा प्रमुख पराग गुडगे यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात आंदोलन। 26 जानेवारी 1950 रोजी या देशात कायद्याचं म्हणजे प्रजेचं राज्य आलं, म्हणून या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून संबोधतो। या दिवशी या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेची अंमलबजावणी झाली आणि कायद्याचं राज्य आलं, परंतु मोदी सरकारच्या काळात संविधानाचं धोक्यात आले अशी भावना जन्मसात झाली। हे संविधान टिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि या देशात कायद्याचं राज्य राहायला पाहिजे, यासाठी आज 25 जानेवारी शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजता अमरावती जिल्हाभरात शिवसेना जिल्हा प्रमुख पराग गुडगे यांच्या नेतृत्वात भारत मातेचे पूजन व संविधानाचे पूजन करून घंटानाद आंदोलन करण्यात आले। त्यामध्ये अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून पूजन करण्यात आले। अंजनगाव तालुक्यात नवीन स्टँड येथे पूजन करण्यात आले। तिवसा तालुक्यात शहीद स्मारक येथे पूजन करण्यात आले। वलगाव येथे बस स्टँड चौकात पूजन करण्यात आले। दर्यापूर येथे चंडिकापूर गावात पूजन करण्यात आले। अशाच प्रकारे संपूर्ण जिल्ह्याभरात ठिकठिकाणी भारत मातेचे पूजन करून संविधानाचे पूजन करून घंटानाद आंदोलन करून अमित शहा हटाव संविधान बचाव, जय भवानी जय शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय श्रीराम जय शिवराय अशा प्रकारचे तुफान घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या। या आंदोलनात जिल्ह्याभरातील ठिकाणी सहभागी झाले। त्यामध्ये जिल्हा प्रमुख पराग गुडगे, शहर प्रमुख प्रवीण हरमकर, बडनेरा शहर प्रमुख संजय शेटे, अंजनगाव तालुका प्रमुख कपिल तिवसा, तालुका प्रमुख विलास मावरे, सुनील डिके, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार, डॉक्टर नरेंद्र निर्मळ, अंजनगाव शहर प्रमुख राजू आकोटकर, सुमित जिरापुरे यांच्यासह जिल्ह्याभरातील असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी सहभागी झाले।